उद्या सकाळी मी सांगतो की आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटू, त्यांच्याकडून पुन्हा वेळ घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण मीटिंग करू. अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू आहे. उद्या या ठिकाणी सांगणे की बस चालू आहे आणि थांबावं 5 मिनिटाकरता या ठिकाणी बोलणं चालू आहे. शेतकऱ्यांनी या ठिकाणी बस थांबवली असं मी आव्हान या ठिकाणी करतोय. रोहितजी या ठिकाणी बोलतात आणि ही बस या ठिकाणी जी चालली आहे त्या बसला थांबवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. एक मिनिट. आता सरकारच्या वतीने परत एकदा महाजन साहेब आपल्याला स्पीकर फोनवर तिथं बोलणार आहेत. आणि ते काय बोलतात साहेब बोला. पंढरपूरला उपोषण सोडायला मीच आपल्याकडे आलो होतो. मी आपल्याला सांगितलं होतं की लगेच आपण मिटिंग लावू, पण नंतरच्या काळात निवडणूक होती MLC ची. मी पण तिकडे बिझी होतो आणि आपणही मला कधी फोन केला किंवा संपर्क केला, त्यामुळे ती मिटिंग लाभली. पण आता मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणजे उद्या हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदय आता साहेब म्हणले उद्या रोहित दादांना बोलून घ्या, आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि लवकरच मिटिंगची वेळ ठरवून लगेच मिटिंगची वेळ ठरवून आपण त्या संदर्भामध्ये काय असेल तो तोडगा काढू. आपलं काय म्हणणं आहे आम्ही ते ऐकून घेऊ. मिटिंगची वेळ आताच ठरवणार साहेब. शेतकरी आता आपण रस्ता रोको वगैरे करू नका. आता शाळेतले मुलं आहेत, शाळेतले मुलं अडकून पडलेले आहेत, उपाशी आहेत, तपाशी आहेत. साहेब ऐकू येत नव्हतं. लोक आवाज करतायत. हा साहेब सांगा ना. उद्या सकाळी मी सांगतो की आपण मुख्यमंत्री महोदयांना भेटू, त्यांच्याकडून पुन्हा वेळ घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण मीटिंग करू. अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू आहे. उद्या वेळ घेऊ असं सांगतायत. अरे पण मला सांगा, आपण इथं बसलोय, बाकी नेते तिथं होते. नेत्यांना तुम्ही जाऊन कसं दिलं? आता आम्हाला घेऊन गेलो काय? कोण राहिलं मग तुमच्यासाठी इथं? कोण राहिलं? आता आम्हाला नेतील तर तुम्ही काय करणार? मग घेऊन देणार का नाही देणार? पोलिसांचा आदर ठेवा. पोलिसांच्या वर्दीला अजिबात हात लावू नका. पण आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं. नाहीतर उद्या जाऊन अडचण कोणाला येणार आहे? काय सरकार खोटं बोलून सत्तेत येतं. आपल्याला कर्जमाफी देऊ सांगितलं, अशी अर्धवट फसवी कर्जमाफी दिली. ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे. त्याच्याबरोबर हिंदुत्वावर काही लोकांना फसवलं, युवांना फसवलं. आता मला तुम्ही सांगा, अयोध्याला पवित्र प्रभू श्री रामाच्या मंदिराला अनेक लोकांनी मदत केली. आम्ही केली, तुम्ही केले. आपली अपेक्षा होती की मंदिर चांगलं व्हावं, सुंदर व्हावं. त्याच्यामध्ये सुद्धा जर 1000 कोटीचा भ्रष्टाचार करत असेल तर इलेक्शनच्या आधी मत मागायचे आणि इलेक्शन झाल्यावर देवळात सुद्धा तुम्ही पैसे खाता. लाज वाटायला पाहिल्यांना. आणि आता जर सरकार म्हणते उद्या तुम्ही या, मग आपण वेळ घ्यायचा विचार करू. हा बघा, सरकारने ठरवलेलं आहे. आम्ही सगळेजण नाकात दम आणतोय. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने कदाचित उद्या जाऊन आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. काय करायचं? मुख्यमंत्री शब्द देतील का? नाही ठरली. चर्चेची वेळ ठरलेली नाही. चर्चेच्या बाबतीत ते सांगतायत उद्या नाही. आम्हाला त्यांनी सांगितलेले उद्या भेटू मग वेळ घेऊ, असं चालत नसतं. आम्हाला शब्द लागणारे. साहेब 5 वर्ष हे गरीब शेतकरी अडचणीत आहे.
अहो त्या गाडीला अडवा, त्या गाडीला. जर एकजूट नाही झाली, हे बघा नीट परीक्षाचा पेपर फोडला, सीबीआयने धाडी टाकल्या आणि आता सीबीआय शांत. हे बघा शाळा सुटलेली नाही, 3 वाजता सुटणार आहे. 3ला संपते. आम्ही बोललोय ना, शाळेच्या गाड्या आल्या तर शाळेच्या गाड्या आपण जाऊन देऊ, शाळेच्या गाड्या आल्या तर आपण जाऊन देऊ. डॉक्टरची गाडी, पेशंटची गाडी, अँब्युलन्स, सगळ्यांना आपण सहकार्य करू. हे बरोबर नाही. हे बघा आपण असं शांत राहिलो असतो तर ही फसवी कर्जमाफी आपल्यावर लादली असते. आपण पंढरपूरला आंदोलन केलं, आता इथं आंदोलन केलं, त्यामुळे शेतकऱ्याला कळलेलं हे सरकार आपल्याला